सिंह रास. सिंह रास ही 12 राशीपैकी 5वी रास आहे. या राशीची आकृती सिंहासारखी आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. वार रविवार आहे आणि अंक 1 आणि 4 आहेत. शांत लक्षणे, स्थिर स्वभावाची, वृद्ध किंवा जीर्ण आचरणाची, पांडुगौरवर्णी, तमोगुणी, अग्नितत्वाची, दीनबली, वनचारी, पित्त प्रकृतीची, क्षत्रिय जातीची विषम राशी आहे. शरीरातील पोट, पाठ, रक्त, हृदय यावर सिंह राशीचा अंमल किंवा स्वामित्व आहे. विद्वत्ता व भाषाज्ञान हे या राशीचे गुण असून मनोरंजन आणि संरक्षणाशीही या राशीचा संबंध येतो. ही पाहिली आपण थोडक्यात माहिती सिंह राशीबद्दल. आता हा महिना आपल्या राशीला कसा जाईल हे बघूयात. हा महिना आपल्या राशीला संमिश्र फळ देणारा असा जाणार आहे. आपल्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ते आपल्या चांगुलपणाचा सध्या फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तरी कोणावरही अतिविश्वास ठेवू नका किंवा लगेचच त्यांच्यावर विश्वास अजिबात ठेवू नका. आपल्या वैयक्तिक गोष्टी सोबतच गोपनीय ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इतर कोणासोबतही शेअर करू नका. कारण आपण लगेचच इतरांवर विश्वास ठेवतो आणि सगळं काही त्यांना शेअर करत असतो. पण समोरचा व्यक्ती आपण आधी नीट पारखायला शिकायला पाहिजे. आपल्या यात सर्व माहितीचा ते लोक पुढे जाऊन गैरफायदा घेतील. त्याच्यामुळे थोडंसं सतर्क राहा आणि कोणतीही गोष्ट कोणाशीही शेअर करू नका. बऱ्याच दिवसांपासून काही प्रश्न सतावत असतील तर त्यावर उत्तरे मिळतील आणि आपले जे काही प्रश्न असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतील. सध्या दिवाळीचा सण आहे त्यामुळे खर्च तर होणारच, त्यांना टाळता तर येणार नाही. परंतु आपण थोडा प्रयत्न केलात तर खर्चांवर नियंत्रण अवश्य ठेवाल. गरज असेल तेथेच खर्च करा. व्यर्थ गोष्टींवर उगाचच पैसे खर्च करत बसू नका. एखाद्या ठिकाणी जर प्रवास करण्याच्या विचारात असाल तर नक्की जा, पण थोड्या सावधतेने जा. कारण काही विचित्र दुखापती होण्याची शक्यता आहे. नुसता प्रवासच नाही तर आपण दररोज जे आपलं काही काम आहे तिथे जात असतो तिथेही आपण काळजीपूर्वक जायला पाहिजे. स्वतःची जरा जास्त काळजी घ्या. कारण थोडंही दुर्लक्ष झालं तर दुखापती होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या मुलांबद्दल बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या भविष्याशी निगडीत काही गोष्टींवर चिंतित असाल तर ते सर्व चिंता आता दूर होणार आहेत आणि आपल्या मुलांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तरी त्याचा पुरेपूर लाभ घ्या. बऱ्याच दिवसांपासून आपण एखादी नवीन वास्तू खरेदी करण्याच्या विचारात होतात ना, तर आताच ती संधी आहे. तुम्हाला जा आणि शोधा. जे काही तुम्हाला वास्तू घ्यायची आहे त्यासाठी प्रयत्न करा आणि जर एखादी वास्तू तुम्हाला आवडली तर लगेचच डील करून टाका. कारण हा काळ तुमच्यासाठी अगदी शुभ आणि योग्य असा आहे. सुंदर मुहूर्तावर आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश कराल. आपल्या कुटुंबात जर कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यांची आपण विशेष करून काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. सतत आपण डॉक्टरांच्या थोडंसं टचमध्ये राहणं हे पण गरजेचं आहे. कारण त्यांची अधूनमधून थोडीशी तब्येत बिघडण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच आपण आपल्या इतर कुटुंबियांची पण काळजी घ्या. आपल्या जोडीदारासोबत थोडा वेळ घालवायला मिळेल त्याची काळजी घ्याल. त्यामुळे आपल्यातील प्रेम वाढेल. जोडीदार तुमच्यावर खूप खुश होईल. पण हे जास्त वेळ नाही टिकणार. कारण तुम्ही लगेचच आपण आणि आपलं काम एवढंच करत बसाल. त्यामुळे आपला जोडीदार आपल्यावर पुन्हा नाराज होईल. आपलं लक्ष जास्त करून आपल्या कामाकडेच राहील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा क्रोधाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार व्हा. आपला स्वभाव थोडासा अहंकारी असल्यामुळे कोणी आपली थोडी लगेच प्रशंसा केली की लगेच आपला अहंकार वाढतो. मी श्रेष्ठ आहे अशी भावना येते. पण सध्या तरी किंवा कायमच जरा आपल्या अहंकारावर कसा ताबा मिळवता येईल यावर विचार करा. आपल्या स्वतःच्या सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी अहंकार टाळा किंवा त्याच्यावर विजय मिळवा. तरच कुठेतरी आपण यशाच्या जवळ जाऊत. विवाह इच्छुकांना त्यांच्या पसंतीप्रमाणे जोडीदार मिळतील आणि विवाह जमण्याची शक्यता आहे. परंतु जर काही अडचणी आल्या तरी ते पूर्णपणे दूर होतील आणि याच्या शेवटी सर्व गोडच होईल.
त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण पसरेल. व्यावसायिक वर्गाला हा काळ भरपूर अशा आर्थिक उलाढाली करणारा जाणार आहे. नवीन नवीन संधी मिळतील, त्यातून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ प्राप्त होतील. नवीन ठिकाणी गुंतवणूक कराल आणि यातून तुम्हाला अजून जास्तीचे लाभ मिळतील. व्यवहार फायद्याचे ठरतील. जुना व्यवसाय चालू असतानाच त्याला सोबतच किंवा त्याच्याशी संलग्न असा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा करण्याची शक्यता आहे आणि त्यातून तुमची सर्वार्थाने प्रगती होण्याचा एक सुरुवात होईल आणि आपल्या आत्मविश्वासात पण भरपूर वाढ होईल आणि याचा तुम्हाला फायदाच मिळेल. तरुण वर्गाला एक सल्ला आहे, त्यांनी आता वेळ वाया घालवत बसू नका. आपल्यामधील जो काही आळसरूपी शत्रू आहे त्याला दूर करावे आणि नवीन संधीचा लाभ घ्यावा, तरच आपली प्रगती होईल. नवीन करिअर करण्याच्या संधी तुम्हाला मिळतील, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आणि त्यातून तुम्ही काही नवीन शिकाल आणि आपली भविष्यामध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. तुमची पूर्ण रीतीने प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल. एखादे नवीन प्रोजेक्टवर जर तुम्ही काम करत असाल तर आपल्या वरिष्ठांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाने त्यामध्ये तुम्ही तुमचं जे 100% आहे प्रयत्न ते तुम्ही द्याल आणि ते प्रोजेक्ट तुम्ही यशस्वी कराल. त्यामुळे तुमचं मनही शांत राहील, आनंदी राहाल, एक कॉन्फिडन्स वाढेल आणि एकाग्रही राहाल आणि जे काही काम आहे ते तुम्ही वेळेतही पूर्ण कराल. महिला वर्गालाही थोडा चिंतेचा काळ राहील. करत असलेल्या कोणत्याच कामात तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही, याचा आपल्याला त्रासच होईल. कोणतंही काम करत असाल तर ते एकाग्र चित्ताने करा, तरच तुम्हाला ते उपयोगाचं ठरणार आहे. आणि सोबतच कोणत्याही प्रकारची निष्काळजीपण करणे हे टाळायलाच पाहिजे. कामाचा ताण असेल पण तुम्ही सगळं व्यवस्थित कराल, सर्व काही मॅनेज कराल. फक्त मन एकाग्र करा, मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. उगीचच कोणत्याही गोष्टीचा ताण घेत बसू नका. विद्यार्थी वर्गाला थोडा अडचणींना सामोरे जावे लागेल. नवीन संकटे येतील, परंतु तुम्हाला त्या सर्वांना धिटाने सामोरे जावे लागणार आहे आणि त्यातून योग्य तो मार्ग तुम्हाला शोधावा लागणार आहे. जे कोणी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी एखाद्या परीक्षेची तयारी करत होतात तर त्यांना आता ती संधी प्राप्त होणार आहे. तुम्ही जी काही परीक्षा देणार असाल त्यामध्ये 100% यशस्वी होणार आहात आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल. पण यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट घेतले असतील किंवा अजूनही तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागतील, पण त्याच्यासाठी तुम्ही अजिबात हायघाई करू नका. प्रयत्न करा, सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडेल. ज्येष्ठ व्यक्तींनी आपली तब्येत सांभाळावी. प्रत्येक गोष्ट करा पण तब्येत आणि आपले स्वास्थ्य सांभाळून. आनंद लुटा, सोबतच वेळेवर आहारही घ्या आणि जो काही आपला दररोजचे व्यायाम आहे किंवा जे आपलं काही रुटीन आहे तेही करा. पण प्रत्येक गोष्ट करताना आपले स्वास्थ्य आणि आपले आरोग्य सांभाळूनच करा आणि कुठल्याही गोष्टीचा आनंद घ्या. मन शांत राहील, प्रसन्न राहील, त्यामुळे तुम्ही आनंदित राहाल. एकंदरीत पाहता हा महिना आपल्याला विविध रंगांनी युक्त असा जाणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्या, सर्वांनी याचा आनंद लुटा. दिवाळी आहे तरी सर्वांना ही दिवाळी सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभ दीपावली. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.